आयुष्य जगत असताना कसं असतंय माहिती आहे का, की आपला एखादा मित्र असतोय, मैत्रीण नसतोय, त्याला आपण लय जवळ केलेलं असतंय, मग त्यासोबत हजार क्षण आपण चांगलं घालवलेलं असतंय. मग अचानक काय होतं माहिती आहे का, ती एखादी वाईट गोष्ट करतो आणि त्याचा आपल्याला राग येतो आणि ती वाईट गेलेली गोष्ट आपण त्याला सांगायला जातो आणि तिथंच आपण फसतो. काय होतं, त्याला जर आपण ती सांगितलं तर त्याला काय वाटतं माहिती आहे का, आईला हे माझ्यावर जळतं फिरतंय का, ह्याला माझं काही बघवतच नाही असं त्याला वाटतं. कारण आपण तर त्याला चांगलं सांगायला गेलो असतो ना, आणि तीच आपला टर्निंग पॉईंट तिथं चुकीचा ठरतो. सगळ्यात महत्त्वाचं त्याची ती जाईल की माती, त्याला जेव्हा सगळ्यांना अनुभव येत असतोय कावा ना कावा, तर त्याला बी अनुभव येईल कशाचा. तर कुठवर आपण सांगायचं, ज्यावेळेस त्याला कळल आईला आपले इथं चुकलं, ती स्वतः मी सांगाल आईला माझं इथं चुकलं बरं का. आणि आपल्याला मस्त त्याचं वाईट वाटतं, हे तर चुकलं, आपण त्याला सांगायला जातो आणि त्याच्यासोबत आपण हजार चांगल्या गोष्टी वागलेला असतो या. आणि एकच चुकते आपल्याला ती प्रश्न विचारून, ती प्रश्न तीच डोक्यात धरतं आणि आपला 100% तिथं कार्यक्रम होतो. मग ती म्हणणार आईला का हे अचानकच मला बोलायचं बंद झालं, तू त्याची चूक सांगितलं ना त्याला, आणि खरं कोणाला पटत नसतंय. म्हणून काय म्हणतोय मित्रांनो, जे व्हायचं आहे ते होऊ दे आणि त्याला आपण समजून सांगायला. आपण काय MA-BEd ची डिग्री घेतली होय, कळेल की त्याची त्याला. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत घंटा कोणाला कळत नसते. त्यासाठी तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राला राग आला म्हणून शांत जर आहे, मी तर चांगलं जाणवलं त्यामुळे तर एकटा आहे, पटलं तर कमेंट करा. आणि महत्त्वाचं त्या मित्राला तर त्या अजिबात व्हिडिओ पाठवू नका, कमेंटच करा. शिवाय दिल्या तर चालते त्याला. बाय बाय.